बघूयात नायगावच्या बीडीडी वसाहतीमधील रहिवाशांशी सध्या नव्या टॉवरमध्ये ते राहायला गेलेले 17 मे रोजी स्वप्नवत अशा या घराचा ताबा तर मिळाला, पण अवघ्या 2 महिन्यात हे रहिवाशी या टॉवरमध्ये राहण्यास कंटाळले. कारण या टॉवरमध्ये 24 तास काय 24 मिनिटंही पाणी मिळत नाहीये. प्यायचं पाणी विकत घ्यावं लागतंय, तर घरातील इतर कामांसाठी पाणीच मिळत नाहीये. म्हाडानं आमची फसवणूक केली अशी भावना हे रहिवाशी व्यक्त करतात. आम्हाला सांगितलं 24 तास पाणी आहे, 24 तास पाणी आम्हाला मिळत नाही. आणि त्याच्यानंतर सकाळी 7ला पाणी चालू करतात आणि 10 मिनिटांनी बंद करतात. त्याच्यामुळे मी आता पाण्याची बाटली विकत घेऊन आमच्या घरच्यासाठी व कामगारांसाठी मी माझ्या रूमवरती चाललेलो आहे. आता सध्या आपण टॉवर 6च्या बाहेर आहोत. तर टॉवर 6 मध्ये सध्या किती कुटुंब राहतात? जेमतेम 45 जण आलेत. टोटल फ्लॅट 180 आहेत. एका टॉवर हा, एका टॉवरमध्ये 179. आता किती ऑक्युपन्सी आहे? फक्त आता 40% झाले राहिलं, म्हणजे 40 पण नाही, 40 जण राहिले, म्हणजे 30% पण जेमतेम राहिले आले. आम्हाला अजिबात 15-20 मिनिटं फक्त पाणी, 24 तास म्हणून सांगितलं. फसवलंय आम्हाला त्यांनी, माडांनी संपूर्ण. आम्हाला 24 तास पाणी पाहिजे आता, काही करून, नाही तर आम्ही आंदोलन करू. आम्ही आता किती वेळ येतंय पाणी? आता 15-20 मिनिट, जास्त 15 किंवा 20 मिनिटं. मी बीपी शुगरवाली बाई आहे. आम्हाला सारख्या लघवीला वगैरे जावं लागतं. वॉशरूमला पाणीच नाही, हात धुवायला सुद्धा पाणी नाही, भांडी तशीच खरखरी पडलेत घरात. म्हाडाने याच्यावरती काहीतरी ऍक्शन घ्यायला हवी. LNT वाल्यांकडे गेले की ते म्हाडाकडे पाठवतात, म्हाडावाले अजून थर्ड एजन्सीकडे पाठवतात. अरे आम्ही जायचं कोणाकडे? आम्हाला आंदोलन करावं लागेल. काय करणार आम्ही? 15 मिनिटं पाणी सोडतात, ते पण टॉयलेटला असतं. टॉयलेटला नाही, किचनला नाही, काय नाही. आम्ही करणार काय? आम्हाला मग अलॉटमेंट कशाला द्यायचं? आता वय काय? आमचं वय आता 72. आम्ही काय खाली यायचं का पाण्याला? 30 रुपयाची बाटली घेऊन आम्ही खालून वरती येतोय. रडायला येतं. कशाला मग अलॉटमेंट केलं या लोकांनी आम्हाला? आम्ही बीडीडीचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून या प्रोजेक्टला पाहत होतो. सर्वांना आनंद होत होता की आम्ही नवीन घरात जाणार, उत्सुकता होती. म्हाडाने आम्हाला ड्रीम प्रोजेक्ट चांगला दिलेला आहे. फक्त पाण्याच्या प्रॉब्लेममुळे लोक त्रस्त आहेत. याच टॉवरमध्ये राहणाऱ्या अँटेला परेरा यांची व्यथा तर डोळ्यात पाणी आणणारी आहे. 65 वर्षीय अँटेला आपल्या 71 वर्षांच्या अंथरुणाला खिळलेल्या भावासोबत राहतात. आजारी भावाची युरिनल बॅग रिकामी करण्यासाठी त्यांच्याकडे पाणी नसतं आणि त्यामुळे घरात दुर्गंधी पसरली आहे. उतार वयात पाण्याअभावी त्यांचे प्रचंड हाल होत आहेत. त्याला डिमेन्शिया होती आणि आता तो एकदम बेडरिडन आहे, चालू शकत नाही. त्याचं ट्रीटमेंट केम हॉस्पिटलमध्ये आहे आणि त्याला कॅटेटर लावलेलं आहे. नोव्हेंबर महिन्यापासून कॅटेटर आहे. पण आता हल्ली मी पाण्यासाठी मी त्याचं युरिन बॅग पण चेंज करू शकत नाही. युरिन काढण्यासाठी पाणी पाहिजे. माझ्यापेक्षा मोठा आहे, भाऊ आहे माझा. भावासाठी करावं लागतं. पण इतक्या उंच बिल्डिंग मध्ये येऊन तुम्हाला पाण्याचा त्रास होतो? हा, वाईट वाटतंय. कारण मी असल्या परिस्थितीतून जाते, एवढा त्रास काढते. मी एकटी आहे घरात, कोण नसते, केअरटेकर असते. पण आज कोण नाही, आज मीच सांभाळते भावाला. तसंच ठेवून मी येते. आणि माझा मेन प्रॉब्लेम आहे पाणी. पाणी पाहिजे.